नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपली चालू घडामोडीची जी टार्गेट सिरीज सुरू आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला 16 आणि 17 ऑगस्टचं काय टार्गेट आहे तर ते आपल्याला बघायचं आहे. तर आय होप तुम्ही ज्या सिरीज आपण कंटिन्यू ठेवलेल्या चॅनलमध्ये त्याच्या पुढचे जे करंट अफेअर्स असतील ते तुम्ही वाचायला सुरुवात करा. व्हिडिओ कदाचित जर लेट आला तर तुमचे अजिबात टार्गेट जे ते मिस आउट होता कामा नये. पुढे कंटिन्यू फक्त तुम्ही चला आणि ज्यावेळी आपला व्हिडिओ येईल त्यावेळी तुम्ही ते टार्गेट पूर्ण केलं याचं तुम्ही रिव्हेरीफाय जे आहे ते करू शकताय. ठीक आहे. तर ही टार्गेट सिरीज आहे ती कंबाईन 2024च्या पूर्वपरीक्षेसाठी आपण ही टार्गेट सिरीज आहे ती चालवतोय. तर ह्या टार्गेटसाठी व्हिडिओला आपण 50 लाईकचं टार्गेट होतं. जास्तीत जास्त लाईक करा, तुमचे लाईक्समुळेच मोटिवेशन मिळतं आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन येतो. आता इथून पुढे फक्त विचार करत राहू नका, पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या आणि वाचायला सुरुवात करा. तर टार्गेटचा कालावधी आहे 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 6 महिन्याचे करंट अफेअर्स संपवणं गरजेचं आहे. मात्र सिलेबस इतका व्हास्ट आहे की आपल्याला हा वेळ जो आहे तो कदाचित वाढवू देखील लागू शकतो. मात्र जर टार्गेट सोबत गेला तर तुम्ही ॲटलीस्ट 6 महिन्याचं तरी तुमचं पूर्ण आपण करून देणारच आहोत कसल्याही परिस्थितीमध्ये. तर काय संपवायचं आहे? जानेवारी 2024 ते जून 2024च्या चालू घडामोडी आपल्या टार्गेटच्या माध्यमातून संपवायच्या आहेत. ठीक आहे. यासाठी आपण सोर्सेस वापरतोय सिम्प्लिफाईडचा अंक 32 आणि अंक 33. परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै 2024चं. JK टुडेच्या MCQच्या PDF. आता फेब्रुवारी ते जुलै तुम्ही का म्हणताय? कारण एक महिना थोडंसं लेट डाटा त्याच्यामध्ये येत राहतो. ठीक आहे. म्हणजे मागच्या महिन्याचा डाटा फेब्रुवारीमध्ये येईल, जूनचा डाटा जुलैमध्ये येईल, म्हणून फेब्रुवारी ते जुलै 2024 आपण मॅगझिन इथं ठरवलेलं आहे. त्यासोबतच JK टुडेच्या MCQच्या PDF ज्या आहेत ह्या आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत, तर त्या सुद्धा तुम्हाला वाचवाव्या लागतील जानेवारी 2024 ते जून 2024 पर्यंतच्या. ठीक आहे. तर या JK टुडेच्या MCQच्या PDFची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल, तिथून तुम्ही PDF घेऊ शकता. दररोज तुम्हाला 1 ते 1.5 तास तुम्हाला करंट अफेअरची प्रिपरेशन करायची आहे आणि वेळ प्रसंगी हा कालावधी जो आहे तो तुम्हाला वाढवू देखील लागू शकतो. कंबाईनसाठी कमीत कमी 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स करून जाणं आपल्याला गरजेचं आहे. जानेवारी 2023 पासून सर्वांनी करंट अफेअर जे आहे ते करायचं आहे कंबाईनच्या परीक्षेसाठी. ओके. त्याच्यानंतर आता बघू टार्गेट काय. तर टार्गेट अशा पद्धतीने आहेत की सिम्प्लिफाईडचा अंक 33 त्याच्यामध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी हा आपला चॅप्टर सुरू आहे. तर आंतरराष्ट्रीय घडामोडीमधून तुम्हाला ज्या संक्षिप्त आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत त्या तुम्हाला वाचायच्या आहेत. याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण त्या कव्हर केल्या होत्या, तर काही उरल्या होत्या, तर त्या तुम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहेत. एक म्हणजे स्वच्छ ऊर्जा गुंतवणूकदार मंच, जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती, योग महोत्सव, रशियामध्ये आणीबाणी, नाटोला 75 वर्षे पूर्ण, झिम्बाब्वेमध्ये आणीबाणी जाहीर, खाबारोस्क शहरात आणीबाणी, NICES कार्यक्रम, जर्मनीमध्ये गांजाला परवानगी, तैवानमध्ये भूकंप, डिजिटल हेल्थ एंटरप्राइज प्लॅनिंग कोर्स, नेपाळला वीज निर्यात, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष, IIM मुंबई आणि स्टार बस्ट एरोस्पेसमध्ये भागीदारी, ANC माउंट, गॅलसंग प्रकल्प. लक्षात ठेवा पॉईंट्स. त्याच्यानंतर थायलंडमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता. त्याच्यानंतर IPUचे 148वे अधिवेशन, फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज, पॉइंट निमोवर पोहोचणारा पहिला व्यक्ती, CBI आणि युरोपॉल दरम्यान करार, ऑकुस करार, मॉस्कोमध्ये दहशतवादी हल्ला, भूतानमधील रुग्णालयाचं उद्घाटन, भूतानला दुप्पट मदत, भारत डिजिटल इनोव्हेशन बोर्डचा सह-अध्यक्ष, SCO स्टार्टअप फोरम, अफार त्रिकोण, पोखरा नेपाळची पर्यटन राजधानी, डॅरियन गॅप, NIELIT आणि इजिप्तच्या ITI दरम्यान करार, जगातील पहिली 3D प्रिंटेड मशीद, CCFचे 54वे अधिवेशन. त्याच्यानंतर IIT दिल्ली आणि IAI मध्ये करार, 1500 पेक्षा जास्त सांगाडे सापडले, IPEF आभासी मंत्रिस्तरीय बैठक, ब्ल्यू लाईन, वन लाईनर आंतरराष्ट्रीय घडामोडी. ठीक आहे. तर हे सिम्प्लिफाईडच्या अंक 33 मधून हे सगळे तुम्हाला आंतरराष्ट्रीय घडामोडी चॅप्टर मधले हे जे सगळे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत, म्हणजे हा आंतरराष्ट्रीय घडामोडी जो आहे तो आपला कंप्लीट होऊन जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं मासिक आपल्याला वाचायचं आहे फेब्रुवारी 2024 परिक्रमाचं. याच्यामध्ये जागतिक ॲट अ ग्लान्स जे आहे हे तुम्हाला सगळं संपवून घ्यायचं आहे. जागतिक ॲट अ ग्लान्स जो विषय आहे हा तुम्हाला इथं सगळा संपवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये सिएरा लिओनमध्ये सत्ता पालटाचा अयशस्वी प्रयत्न, सेंट लुसियाचा TIWB कार्यक्रम भारताची भागीदारी सुरू, भारत ओमान द्विपक्षीय बैठक, भारत कोरिया इलेक्ट्रॉनिक ओरिजिन डेटा एक्सचेंज सिस्टीम EODS सुरू, चीनमध्ये 13 वर्षातील सर्वात भीषण भूकंप, अब्देह फतह अल सिसी तिसऱ्यांदा इजिप्तच्या राष्ट्रपतीपदी, 2023 मध्ये भारत जागतिक रेमिटन्स मिळवणारा अव्वल देश, कुवेतचे अमीर यांचे निधन, युनिट्रॉइटच्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये भारताच्या ओमा शेखर यांची निवड, 1 दशलक्षाहून अधिक अफगाण मुले गंभीर कुपोषणाच्या संकटात, भारत अर्जेंटिनामधील 5 लिथियम बॉक्स घेणार, पॅरासाइट चित्रपटातील अभिनेता ली सन क्यून यांचं निधन, दिग्गज जर्मन राजकारणी ओल्फ गँग शायबल यांचं निधन,
युरोपियन युनियनच्या सिंगलीकरण प्रोजेक्टचे संस्थापक जॅक डेलोर्स यांचं निधन. अर्जेंटिनाच्या ब्रिक्सच्या सदस्यत्वास नकार. गुजरातमध्ये लिव्हेबल सिटीज ऑफ टुमॉरो विषयावरील जागतिक शिखर परिषदेचं आयोजन. नवी दिल्ली येथे आसियान इंडिया मिलेट्स फेस्टिवलचा समारोप. नवी दिल्लीत रायन इंटरनॅशनल चिल्ड्रन फेस्टिवलचे आयोजन. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव मंजूर. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळे यादीत कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यानाचा समावेश करण्याचा प्रस्ताव. 2024 हे कॅमिल ईडचा आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित. ऑपरेशन प्रॉस्पॅरिटी गार्डियन. बिहारमध्ये इंटरनॅशनल युनियन फोरमचं आयोजन. गाझापट्टीतील मानवतावादी मदत ठरावापासून अमेरिका आणि रशिया अलिप्त. 2027 पासून ब्रिटन कार्बन बॉर्डर एंगेजमेंट मेकॅनिझम योजना सुरू करणार. मॉरिशस येथे कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हचे आयोजन. भारत आणि रशियाची कुंडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प करारावर स्वाक्षरी. भारताकडून इटलीसोबतच्या स्थलांतर आणि स्थानांतर करारास मान्यता. अबुधाबी येथील बाब्स हिंदू मंदिराच्या अभिषेक समारंभासाठी भारतीय पंतप्रधानांना आमंत्रण. तुर्कीच्या संस्थेकडून स्वीडनचा नाटोमध्ये सामील होण्यासाठीचा अर्ज मंजूर. फेलिक्सी सिकेडी यांची डेमोक्रॅटिक रिपब्लिकन ऑफ काँगोच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड. रशियाने स्वीकारले ब्रिक्स गटाचे अध्यक्षपद. IMFद्वारे पाकिस्तानला $700 दशलक्ष बेलआउट. पॅरिस ऑलिम्पिकसाठी फ्रान्सकडून ऑनलाईन शेंझेन विजा सादर. रणधीर जयस्वाल यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्तेपदाचा पदभार. नेपाळ पुढील 10 वर्षात भारताला 10,000 मेगावॅट वीज निर्यात करणार. UAE मध्ये भारत पार्क ट्रेड झोन स्थापन करणार. विकासशील यांची आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती. डेन्मार्कचा राजा फ्रेडरिक 10वा सिंहासनाधीश. इंद्रमणी पांडे यांची बिमस्टेक संघटनेच्या महासचिवपदी नियुक्ती. 34 वर्षीय गॅब्रिएल अट्टल हे फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान. भारताकडे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे अध्यक्षपद आणि 2024 मधील 46व्या सत्राचे यजमानपद. जर्मन अभिनेता ख्रिस्चर ऑलिव्हरचा विमान अपघातात मृत्यू. दक्षिण कोरियाच्या नवीन कायद्यात कुत्र्याच्या मांसाच्या व्यापारावर बंदी. मालदीव आणि चीनमध्ये 20 करारावर स्वाक्षरी. त्याच्यानंतर मॉरिशस आणि बांगलादेशचे शास्त्रज्ञ भारताच्या 43व्या अंटार्क्टिक मोहिमेत सामील. सेंथिल पांडियनसी यांची भारताचे WTO राजदूत म्हणून नियुक्ती. शेरिंग तोबगे यांची भूतानच्या पंतप्रधानपदी निवड. कीवमध्ये युक्रेन आणि ब्रिटन यांच्यात सुरक्षा करारावर स्वाक्षरी. सुधारणावादी बर्नार्डो ऑरवेलो यांची ग्वाटेमालाच्या राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती. स्वित्झर्लंड युक्रेन शांतता परिषदेचे आयोजन करणार. अमेरिकेच्या सॅल्टन समुद्रात जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा. श्रीलंकेकडून आपल्या विशेष आर्थिक क्षेत्रात चीनी जहाजावर बंदी. आर्टन कॅपिटल कंपनीच्या अहवालानुसार UAEचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली. पद्मभूषण पुरस्कार विजेते वेद प्रकाश नंदा यांचं निधन. युरोपियन युनियनची जगातील सर्वात मोठी हिरेखाण कंपनी अल्ड्रोसावर बंदी. इजिप्तकडून नवीन प्रशासकीय राजधानीची निर्मिती. भारत आणि UK मधील आंतरराष्ट्रीय कॅडेट एक्सचेंज प्रोग्राम. 2024 मध्ये जागतिक बेरोजगारीचा दर 5.2% राहण्याचा ILOचा अंदाज. कतारद्वारे 8 भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा कमी. तर हे फेब्रुवारी 2024च्या परिक्रमाच्या मासिकामध्ये हे जागतिक अटॅक ग्लान्स हा जो शेवटचा पॉईंट आहे याच्यामध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये आहे. हार्डली 3 ते 4 पेजेस असतील. तर हे व्यवस्थितरित्या तुम्हाला जे आहे ते वाचून घ्यायचे आहेत सगळे पॉईंट्स. ओके, म्हणजे फेब्रुवारीचं आपलं जे जागतिक घडामोडी असले फेब्रुवारीमध्ये क्लिअर होतील. नंतर मग उद्यापासून आपण मार्च आहे ते चालू करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे कंटिन्युअस स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे जेणेकरून कुठलाही करंट अफेअरचा बीट जो आहे आपल्याकडून मिस आउट होता कामा नये. त्याच्यानंतर GK टूडच्या PDF ज्या मराठीमध्ये अवेलेबल आहेत आपल्या त्या जानेवारी 2024 पासून जून 2024च्या GK टूडच्या PDF तुम्ही घ्या. दररोज 25 ते 30 प्रश्न तुम्हाला या PDF मधून जे आहे ते वाचायचे आहेत. ओके, ह्या PDFची प्राइस अत्यंत कमी आहे. 99 रुपीज तुम्हाला ठेवलेली आहे 6 मंथची. एका GK टूडेची PDFची प्राइस त्यांच्या साईडवरती गेला तर 200 ते 250 रुपये अशी आता सध्या जुलैचे 250 रुपये झालेले आहे. याच्या आधी सर्व PDFची प्राइस ही 200 रुपये आहे. ओके, एका महिन्याची. आपण 99 मध्ये तुम्हाला एकूण 6 महिन्याच्या GK टूडच्या PDF जे आहे ते मराठीमध्ये देतोय. त्यांच्या इंग्लिशमध्ये अवेलेबल आपण मराठीमध्ये तुम्हाला बनवून दिलेले आहेत जेणेकरून तुमचा वेळ वाचावा. तर त्यामधून दररोज तुम्ही 25 ते 30 प्रश्न न चुकता वाचा. अतिशय महत्त्वाचा सोर्स आहे GK टुडेचा कंबाईनच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेलं तुम्हाला पाहायला जाईल. तर हे जर तुम्ही सांगितलेलं जर हे वाचलेलं नसेल तर नक्कीच तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे, आणि करंट अफेअर्समध्ये जास्तीत जास्त सर्वांनी स्कोर करण्याचा प्रयत्न जो आहे तो करायचा आहे. ओके, तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर द वॉचिंग गाईज. ऑल द बेस्ट.